मित्रांनो नमस्कार। मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलोय एकदम साधी सोपी आणि झटपट अशी तयार होणारी इन्स्टंट रवा इडलीची रेसिपी। आता आपल्यापैकी बऱ्याच लोकांचं काय होतं ना, ऑफिसच्या कामामुळे किंवा घरच्या कामामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला इडलीचं पीठ वगैरे तयार करून घेण्यासाठी ना वेळच भेटत नाही। अशा वेळी तुम्ही ही इन्स्टंट रवा इडली ना नक्की बनवू शकता। एकदम जबरदस्त बनते, एकदम सुपर सॉफ्ट अशी बनते आणि झटपट अशी बनते आणि टेस्टला तर काही विचारूच नका, एकदम जबरदस्त। चला तर बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवताना फटाफट आपण रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे, म्हणजे 1% लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेले। तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील आणि आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर इतरांच्या बरोबर पण शेअर करायला विसरू नका। चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी रव्याची इडली बनवण्यासाठी ना रव्याला फोडणी देऊन घेणार आहोत आणि त्याचबरोबर रवा थोडासा भाजून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं एका कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घेतो। तेल चांगल्या प्रकारे तापून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे तापलं ना, आता यामध्ये 2 चमचे हरभऱ्याची डाळ आणि 2 चमचे उडदाची डाळ टाकून घ्यायची आणि या दोन्ही डाळीला चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचं। हार्डली 1 ते 2 मिनिट चांगल्या प्रकारे डाळीला तेलामध्ये परतून घेतलं ना, डाळीला वरून छान सोनेरी असा कलर सुटायला चालू होईल, तोपर्यंत डाळीला तेलामध्ये परतून घ्यायचंय। आणि हा गॅस जो आहे ना एकदम मंद आचेवरती ठेवायचा आहे। एकदा का डाळीला तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून झालं ना, आता यामध्ये मोहरी टाकून घ्यायची थोडीशी आणि त्याचबरोबर थोडंसं जिरा टाकून घ्यायचा आणि त्याचबरोबर कढीपत्ता यामध्ये टाकून घ्यायचा। कढीपत्ता थोडासा कट करून घेतलेला बारीक यामध्ये टाकून तेलामध्ये चांगल्या प्रकारे मोहरी, जिरा आणि कढीपत्ता परतून घ्यायचा आहे। हा 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 खमंग असा वास सुटलेला आहे। जेव्हा डाळी आपण तेलामध्ये भाजून घेत असतो ना, तेव्हा डाळीचा एकदम मस्त खमंग असा वास सुटतो। त्यामुळेच रव्याचे जे इडली बनतात ना ते एकदम मस्त टेस्टी आणि खमंगदार असे बनतात। आता या फोडणीमध्ये ना 3 वाटी रवा टाकून घेतलेले, जो आपण रेग्युलर नाश्त्यासाठी घरामध्ये यूज करतो ना, उपमा बनवण्यासाठी किंवा शिरा बनवण्यासाठी, तो रेग्युलर रवा यामध्ये वापरलेला आहे। एकदम बारीक रवा असतो। आता या रव्याला फोडणी बरोबर चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे, म्हणजे 3 ते 4 मिनिटांसाठी चांगलं भाजून घेतलं ना, अगदी मंद आचेवरती एकदम मस्त असा वास सुटतो आणि त्याचबरोबर रव्यामधला जो कच्चापणा असतो ना तो निघून जातो। आपला रवा चांगल्या प्रकारे भाजून झालेले, आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतो आणि हा जो रवा इडलीचा रवा आहे ना संपूर्णपणे थंड करून घेतो सगळ्यात आधी। एकदा का रवा संपूर्णपणे थंड झाला ना, आता यामध्ये 1 वाटी दही टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं रव्याबरोबर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं एकजीव झालं पाहिजे तोपर्यंत चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। रव्यामध्ये दही चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं ना, आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। टोटल मी इथं 3 वाटी पाणी वापरणार आहे। जसं पाणी रव्याला लागेल ना तसं यामध्ये थोडं थोडं करून टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथं परत एकदा तुम्हाला रवा, दही आणि पाण्याचं प्रमाण सांगून देतो। 3 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही घेतला आणि त्यामध्ये 3 वाटी पाणी टाकलं। हे आहे माझं प्रमाण, मी जे वापरलेलं आहे आता। आता मित्रांनो इथं बघू शकताय रव्यामध्ये चांगल्या प्रकारे पाणी मिक्स करून झालेलं आहे। आता मी साईडला ठेवून घेतो आणि गॅसवरती ना इडलीचं भांडं ठेवून घेतो आणि त्यामध्ये पाणी टाकून त्यामध्ये अर्धा लिंबू पण टाकून घेतो, म्हणजे खालून भांडी जे आहे ना काळं नाही पडणार लिंबूमुळे। आता मी इथं इडलीचे साचे घेतलेले आहेत, म्हणजे मोल्ड घेतलेले, यामध्ये तेल लावून घेतो सगळ्या साच्यांना। तर हे बघा मित्रांनो, मगाशी मी इडलीचा जो मिक्स आहे ना थोडासा बाजूला ठेवला होता, म्हणजे रवा जो आहे ना पाणी चांगला शोषून घेतो आणि आता थोडंसं घट्ट पण झालेलं आहे। आता मित्रांनो मी इथं इडलीसाठी ना इनो वापरणार आहे। इनोमुळे इडली जी बनते ना एकदम मस्त मऊदार अशी बनते आणि जेव्हा पण तुम्हाला इन्स्टंट इडली, इन्स्टंट डोसा वगैरे बनवायचा असतो ना, तेव्हा तुम्ही हा इनो वापरू शकता। आता हा इनोचा पावडर जो आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि पटकन करून घ्यायचा आहे। थोडासा जरी तुम्ही यामध्ये वेळ केलात ना मिक्स करण्यामध्ये, इनोमधला जो गॅस असतो ना तो निघून जातो आणि इडली जास्त फुगत नाही। मिक्स केल्याबरोबर फटाफट इडलीचं पीठ जे आहे ना मोल्डमध्ये टाकून घ्यायचं आणि इडलीच्या भांड्यामध्ये ठेवून फटाफट इडलीला चांगलं वाफून घ्यायचं। जेव्हा पण मित्रांनो तुम्हाला इन्स्टंट इडली बनवायची असते ना आणि त्यामध्ये जर इनोचा वापर करायचा असेल, तर मग इनो इडलीच्या पिठामध्ये टाकण्यापासून ते इडलीला वाफून घेण्यापर्यंतचा जो प्रोसेस असतो ना तो थोडासा फास्ट करून घ्यायचा। त्यामुळे इनोमधला जो गॅस असतो ना तो इडलीमध्ये चांगला टिकून राहतो आणि इडली जी आहे ना एकदम छान फुगते आणि त्याचबरोबर एकदम मऊदार बनते। तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने इन्स्टंट रवा इडली रेडी झालेली आहे। तुम्ही आता बघितलेलं असाल, करणं एकदम साधं सोपं आहे, पण तेवढंच टेस्टी, चवदार आणि एकदम मऊदार अशी रवा इडली बनते। मग काय मित्रांनो, कशी झाली इडली? एकदम मस्त झाली की नाही?
रव्याची इडली एकदम मस्त बनते, एकदम सुपर सॉफ्ट अशी बनते आणि यामध्ये आपण फोडणी देऊन घेतल्यामुळे ना चवीला एकदम मस्त बनते। जेव्हा पण तुम्हाला कामाच्या गडबडीमधून ना वेळ भेटत नाही तेव्हा अशा पद्धतीचा इन्स्टंट रवा इडली तुम्ही तयार करू शकता आणि मस्तपैकी एन्जॉय करू शकता। चला तर आता जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात ना त्या इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका।